सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 8 ब्रह्माक्षर निर्देश योग. ब्रह्माक्षर निर्देश योग. मग अर्जुन म्हणाला, अहो महाराज, ऐकले का? मी जे विचारले ते सांगावे. सांगा, ते ब्रह्म कोणते? कर्म कशाचे नाव आहे? आणि अध्यात्म म्हणतात ते काय? अधिभूत म्हणतात ते कसे आहे? यात अधिदैवत ते कोण आहे हे मला स्पष्ट असे समजेल असे सांगा. देवा, अधियज्ञ तो काय आहे व त्या देहात तो कोण आहे हे अनुमानाने पाहू म्हटले तर काहीच समजुतीला येत नाही. आणि हे श्रीकृष्णा, ज्या पुरुषाने आपले अंतःकरण स्वाधीन करून घेतले आहे त्या पुरुषाकडून त्याच्या प्रलयकाळी त्या पुरुषाकडून त्याच्या प्रयाणकाळी तू जाणला जातोस तो कसा हे मला ऐकवा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पहा, एखाद्या भाग्यवान पुरुष जर चिंतामणीच्या घरात निजला असेल तर त्याने वर्णण्यातील शब्दही पण ते व्यर्थ जाणार नाहीत. त्याप्रमाणे अर्जुनाच्या विचारण्याबरोबर श्रीकृष्णाच्या मनात जे आले तेच श्रीकृष्ण सांगू लागले. अरे, जे तू विचारलेस ते चांगले ऐक. अर्जुन हा कामधेनूचा बछडा असून शिवाय तो कल्पतरूच्या मांडवाखाली बसला आहे, म्हणून त्याने आपले मनोरथ सिद्धीस जावे अशी इच्छा केली तर त्यात आश्चर्य नाही. श्रीकृष्ण रागावून ज्याचा वध करतो त्यास ब्रह्माचा साक्षात्कार होतो. मग ज्याला कृपेने उपदेश करील तो ब्रह्म साक्षात्काराला कसा पावणार नाही? जेव्हा आपण कृष्णाचे अनन्य भक्त व्हावे तेव्हा आपले भक्ताचे अंतःकरण कृष्ण होते. मग त्यावेळी आपल्या संकल्पाच्या अंगणात अष्टमहासिद्धी राबतात. परंतु असे जे प्रेम ते अर्जुनाच्याच ठिकाणी अमर्याद आहे, म्हणून त्याच्या इच्छा सदा सफल आहेत. यासाठी श्रीकृष्णाने अर्जुन आपल्याला ही गोष्ट विचारतील अशी त्यांच्या मनातील गोष्ट ओळखून अगोदरच त्या गोष्टीरूपी पक्वानाचे ताट वाढून ठेवले. कारण की स्तनपान केल्यानंतर दूर झालेल्या मुलाची भूक आईला लागते. एरवी ते शब्दाने मला भूक लागली, दूध पाज असे सांगते काय, आणि मग ती पाजते. म्हणून कृपाळू गुरुच्या बाबतीत हे काहीच आश्चर्य नाही. परंतु ते असो, देव जे काही बोलले ते ऐका. मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, जे या सर्व फुटक्या नाशिवंत आकार मात्रात गच्च भरलेले असतातही कोणत्याही वेळी गळत नाही. एरवी त्याचा सूक्ष्मपणा पाहू गेले तर ते शून्यच वाटेल, पण ते स्वभावाने शून्य नव्हे, कारण ते मूळचे सत आहे. शिवाय ते इतके सूक्ष्म आहे की सूक्ष्मात सूक्ष्म जे आकाश त्याच्या पदरातून ते गाळून घेतले आहे. जे इतकेही सूक्ष्म असून झिरझिरीत असलेल्या या प्रपंचरूप वस्त्राच्या गाळणीतून हलवले तरी गळत नाही, ते परब्रह्म होय. आणि आकाराला आलेल्या पदार्थाच्या उत्पत्ती बरोबर जे जन्मरूपी विकाराला जाणत नाही व आकारवान पदार्थ नाहीसा झाला तरी जे केव्हाही नाश पावत नाही. अर्जुना, याप्रमाणे आपल्या सहज स्थितीने असणाऱ्या ब्रह्माचे जे अखंडत्व व त्या अखंडत्वास अध्यात्म हे नाव आहे. मग ज्याप्रमाणे निर्मळ आकाशात एकदम निरनिराळ्या अनेक रंगाच्या मेघाच्या फळ्या कशा येतात ते कळत नाही, त्याप्रमाणे त्या विशेष शुद्ध निराकार अशा ब्रह्माच्या ठिकाणी महत्त्व वगैरे भूतभेदाने ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न व्हायस लागतात. निर्विकल्प परब्रह्मरूपी बाळ जमिनीवर मूळ संकल्प एकोम बहुस्याम रूपी अंकुर फुटतो आणि त्याचबरोबर ब्रह्म गोलकाचे आकार दाट होतात. त्या एक एक ब्रह्मांडामध्ये पाहावे ते ब्रह्मांड बीजानीच मूळ संकल्पानेच भरलेले दिसते व एकेका ब्रह्मांडामध्ये होणाऱ्या जाणाऱ्या जीवाची तर गंतीच नाही. मग त्या गोलकामधील अंशरूपी एक एक जीव असंख्य अधिसंकल्प करावयास लागतो. हे असो, याप्रमाणे सृष्टी फार वाढायस लागली, पण दुसऱ्याशिवाय एक परब्रह्म सर्वत्र भरलेले आहे आणि त्याच्या ठिकाणी अनक्वताचा जसा पूर आला आहे याप्रमाणे त्या ब्रह्माच्या ठिकाणी विषमत्व कुठून आले हे कळत नाही. तेथे उगीच स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न होतात. ते पाहिले असता प्रसवणाऱ्या योनीचे लक्षावधी प्रकार दिसतात. इतर जीवाभावाच्या पल्लवीचे काही गणनाच करता येत नाही. हे कोण प्रसवते म्हणून पाहू गेले तर त्याचे मूळ ते शून्य आहे, म्हणून याचा मुळात करता कोणी दिसत नाही. शेवटी याचे कारणही काही नाही व मध्ये कार्यच मात्र आपोआप वाढायला लागले आहे. याप्रमाणे कर्त्याशिवाय
अव्यक्ताच्या ठिकाणी ज्याच्या योगे हा भासमान होणारा आकार उत्पन्न होतो, असा जो व्यापार त्याला कर्म हे नाव आहे. आता अधिभूत ज्याला म्हणतात तेही थोडक्यात सांगतो. तर ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात व लय पावतात, त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व उगीच वरवर असते व न होणे हेच ज्याचे खरे स्वरूप आहे, आणि ज्याला पंचमहाभूते एकत्र येऊन व्यक्त दशेला आणतात, जे पंचमहाभूतांचा आश्रय करून असते आणि पंचमहाभूतांचा संयोग झाला तरच ते दिसते, आणि पंचमहाभूतांचा वियोग झाला असता जे नामरूपात्मक शरीर नाशाला पावते, त्या शरीराला अधिभूत म्हणावे. मग अधिदैव म्हणजे पुरुष समजावा, जो प्रकृतीने मिळवलेला भोग भोगतो, जो चेतनेचा प्रकाशक आहे, जो इंद्रियरूपी देशाचा स्वामी आहे, आणि जो देह पडण्याच्या वेळी संकल्परूप पक्षी राहण्याचा वृक्ष आहे, तो वास्तविक परमात्माच आहे. पण जो दुसरा वेगळा झाला, कारण की त्यास अहंकार रूपी झोप येऊन द्वैतभासात्मक स्वप्नाच्या व्यवहाराने तो संतोष पावतो व कष्टी होतो. ज्याला जीव या नावाने स्वभावता बोलतात, त्याला पंचभूतात्मक शरीररूपी घरातील अधिदैव समजावे. आता याच शरीररूपी गावामध्ये जो शरीर भावाला नाहीसे करतो, तो या शरीरातील अधियज्ञ अर्जुना मी आहे. इतर अधिदैव अधिभूत तेही सर्व खरोखर मीच आहे. परंतु अस्सल सोने डाकाला मिळाले तर ते हिणकस होत नाही काय? वास्तविक त्या सोन्याचा उत्तमपणा मळत नाही, आणि ते सोने किडाच्या भागाबरोबर तद्रूप होत नाही. पण जोपर्यंत ते उत्तम सोने किडाच्या मिलापाने असते, तोपर्यंत त्याला हिणकसच म्हटले जाते. त्याप्रमाणे अधिभूत वगैरे सर्व जोपर्यंत अविद्येच्या पदराने झाकलेले आहेत, तोपर्यंत वेगळे असे समजावेत. तोच अविद्येचा पडदा काढला म्हणजे द्वैत भावाची हद्द संपते. मग हे एकमेकांना मिळून तद्रूप झाले असे म्हणावे. जर पहिल्या प्रथम ते का दोन होते, केसाचा गुंडाळा आहे व वर त्यावर स्फटिकाची शिळा ठेवली, तर ती वरून डोळ्याने पाहिली असता फुटलेली दिसते. नंतर केस त्या स्फटिक शिळेपासून दूर काढले, मग त्या शिळेचा फुटकेपणा कुठे गेला ते कळत नाही. तर डाग देऊन त्या शिळेला जोडले काय? तर नाही, ती मूळची अखंड होती तशीच आहे, परंतु केसाच्या संगतीने भंगलेली दिसत होती. ते केस दूर केल्यावर पुन्हा ती मूळची जशी आहे अखंड तशीच आहे. त्याप्रमाणे अहंकार गेला तर ऐक्य मूळचेच आहे. हा प्रकार खरोखर येथे घडतो तो अभियज्ञ मी आहे. अरे आम्ही जो हेतू मनात धरून सर्व यज्ञ कर्मापासून झाले आहेत असे तुला सांगितले 4थ्या अध्यायामध्ये, तो हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे व नैष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे. पण तुला तो मी उघडा करून दाखवित आहे. प्रथम वैराग्यरूपी भरपूर काष्टाने चांगला पेट घेतलेला इंद्रिय रूपी अग्नीत शब्द आदी विषयरूपी द्रव्याच्या आहुती देऊन, नंतर वज्रासन हीच कोणी जमीन ती शुद्ध करून शरीर रूपी मांडवात आधार मुद्रा रूपी चांगला ओटा घालतात. तेथे ध्यान धारणा समाधी रूपी अग्नीच्या कुंडात बंधत्रयाच्या मंत्रघोषाने इंद्रिय रूपी विपुल द्रव्याच्या साह्याने यजन करतात. नंतर मन प्राण आणि संयम अशा यज्ञ संपत्तीच्या समारंभाने धूलरहित ज्ञान रूप अग्नीला संतुष्ट करतात. अशा रीतीने वर सांगितलेले साहित्य ज्ञानरूपी अग्निमते समर्पण केल्यावर मग त्या ज्ञानाचाही ज्ञेयामध्ये लय होतो. मागे केवळ ज्ञेय स्वरूपाचे राहते, त्यास अधियज्ञ असे म्हणावे नाव आहे असे सर्वज्ञ श्रीकृष्ण ज्यावेळेस म्हणाले, त्यावेळेस अर्जुन अतिशयच बुद्धिमान असल्यामुळे त्याच्या ते लक्षात आले. हे लक्षात येऊन देव म्हणाले, अर्जुना तू चांगल्या तऱ्हेने ऐकत आहेस. या कृष्णाच्या संतोषाने अर्जुन आनंदित झाला. पहा, लहान मुलाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या पूर्ण होण्याने आपण कृतार्थ व्हावे, हे एक जन्मदात्री आई किंवा सद्गुरू समजतात. म्हणून अष्टसात्विक भावाचा समुदाय अर्जुनाच्या अगोदर श्रीकृष्णाच्या अंगी मावेनासा झाला. परंतु देवाने आपल्या बुद्धीने तो सावरून नंतर सुख हेच कोणी पिकलेले फळ, त्याचा सुवास अथवा थंड अशा अमृताची लाट, त्यामुळे मृदू आणि रसाळ सरळ असे भाषण केले. श्रीकृष्ण म्हणाले, श्रोत्यातील श्रेष्ठ अर्जुन, बाबा ऐक. याप्रमाणे माया जळण्याची संपली
की तिला जाळणारे जे ज्ञान तेही त्या प्रसंगी जळून नाहीसे होते. अर्जुना, ज्यास आधी यज्ञ म्हणतात त्याहून आत्ताच सांगितले त्या मला जे पुरुष जिवंत असतानाच जाणून मरणकाळही जाणतात, मला जे पुरुष जिवंत असताना जाणून मरणकाळही जाणतात, ज्याप्रमाणे मठ घर हा पोकळीने भरून पोकळीत असतो, त्याप्रमाणे ते पुरुष देह खोटा आहे असे विचाराने जाणून आपणच आत्मरूप होऊन आपल्या ठिकाणी असतात. अशा या वरील अनुभवाच्या माझघरात निश्चयाच्या खोलीत त्यास झोप आली म्हणून त्यास बाह्य विषयाची आठवण होत नाही. याप्रमाणे अंतर्बाह्य ऐक्य भरलेले असून ते पुरुष मद्रूप होऊन राहिले असता बाहेर पाचही भूताच्या खपल्या पडतात, तरी त्यास खबरच नाही. जिवंतपणी सर्व व्यवहार करीत असता त्यास त्या शरीराच्या उपभोगाची जाणीव नाही. त्यास मग शरीर पाडण्याचे संकट कोणते असणार. म्हणून अशाही प्रसंगी त्याच्या स्वरूप अनुभवाच्या पोटातील निश्चय रूप पाणी हलत नाही. ती त्याची प्रतीती एकसारखीच जणू काय ओतलेली असते, अथवा त्रिकालबाधित जे स्वरूप त्या स्वरूपाच्या हृदयात ती जणू काय घातलेली असते. त्यांची प्रतीती ऐक्यता रूपी समुद्रात जणू काय धुतली असल्यामुळे ती मळत नाही. अथांग पाण्यात घट बुडाला असता तो आत बाहेर पाण्यानेच भरलेला असतो. नंतर तो दैवशात पाण्यात असताना जर फुटला तर त्या घटात असलेले पाणी फुटते काय. अथवा सर्पाने काट टाकली, अगर एखाद्याने उकडते म्हणून वस्त्र टाकले तर असे करण्यात अवयवामध्ये काही मोडतोड झाली का सांग बरे. त्याप्रमाणे वरवर भासणारा जो शरीर रूपी आकार तोच नाश पावत असून त्या शरीराशिवाय असणारी आत्मवस्तू तर जशी सर्वत्र भरलेली आहे तशीच आहे. तीच आत्मवस्तू आपण अनुभवाने झाल्यावर आता देहापाताच्या वेळी बुद्धीचा निश्चय कसा डगमळेल. म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मद्रूप होतात. एरवी साधारण विचार करून पाहिले तर मरण येऊन ठेपले असता मनुष्याच्या मनाला ज्या वस्तूची आठवण होते तीच वस्तू तो प्राणी होतो. ज्याप्रमाणे कोणी एखादा मनुष्य काकुळतेने वाऱ्यासारखा पळत असताना एकाएकी दोन्ही पावले निष्ठून आडात पडला. आता त्याला पडण्यापूर्वी ते पडणे चुकविण्याकरता दुसरा काही उपाय नाही, म्हणून जसे त्याला पडावेच लागते, त्याप्रमाणे मृत्यूच्या त्या प्रसंगी जी काही एक वस्तू जीवाच्या समोर येऊन उभे राहते त्या वस्तूकडे त्याचे मन लागते. ती वस्तू होणे मग कोणत्याही प्रकाराने चुकत नाही. आणि जेव्हा मनुष्य जागा असतो त्यावेळेला त्याच्या कृतीने त्यावेळी त्याच्या वृत्तीने ज्याचा ध्यास घेतलेला असतो तेच त्याला डोळा लागल्याबरोबर स्वप्नात दिसते. ज्याप्रमाणे जिवंत असताना जी गोष्ट आवडीने अंतःकरणात राहते तीच मरणाच्या वेळी वारंवार मनात येते. आणि मरण समयी ज्यास जी वस्तू आठवते त्याच गतीला तो जातो. असे आहे म्हणून तू नेहमी माझे स्मरण कर. डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानाने जे ऐकावे अथवा मनाने ज्याची कल्पना करावी, वाणीने जे बोलावे, वरील सांगितलेले सर्व व्यवहार आत बाहेर मीच करून घाल. मग सर्व काळ सहज मीच आहे. अरे असे झाले म्हणजे मग देह नाहीसा झाला तरी तो काही मरत नाही. मग लढाई केलीस तरी तुला काय भय आहे. तू मन बुद्धी ही खरोखर माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर मग माझ्याशी एकरूप होशील हे माझे प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे. अशी स्थिती कशाने होईल असा जर संशय तुझ्या मनात राहिला तर अगोदर अभ्यास करून पहा. मग ती स्थिती झाली नाही तर रागव. याच अभ्यासाबरोबर चित्ताची सांगड चांगल्या प्रकारे घाल. अरे प्रयत्नाच्या बळावर पांगळा देखील पर्वत चढून जातो. त्याप्रमाणे चांगल्या अभ्यासाने तू निरंतर आपल्या चित्ताला परमपुरुषाचे ध्यान लाव. मग शरीर राहो अथवा जाओ. नाना गतीला पावणाऱ्या चित्ताने एखादा आत्म्यास वरले मग देह आहे किंवा गेला याची कोणी आठवण ठेवायची. नदीच्या ओघाबरोबर घो घो करीत समुद्राच्या पाण्यास मिळालेले जे पाणी ते मागे काय चालले आहे म्हणून पाहण्याकरता परत येते काय. नाही तर ते समुद्रच होऊन राहिले. त्याप्रमाणे ते चित्तच चिद्रूप बनल्यावर मग त्या ठिकाणी जन्म मरणाचा शीन सहजच संपला. कारण ते चैतन्य एक रस आनंद आहे ज्याचे अस्तित्व आकाराशिवाय आहे व जे जन्म मृत्यू रहित असून ते सर्वत्र असल्यामुळे सर्वपणाने पाहते. जे आकाशाहून पुरातन आहे व जे परमाणूपेक्षाही लहान असून त्याच्या सानिध्यानेही विश्वाची हालचाल होते. जे या सर्वांना प्रसवते
व ज्यांच्या योगाने सर्व असते, तर्क ज्याला भीतो असे जे कल्पनेच्या पलीकडे आहे. पहा, विस्तवात जशी वाळवी लागत नाही, ज्या स्वरूप प्रकाशाच्या ठिकाणी अज्ञानरूप अंधाराचा लाग नाही, त्याचप्रमाणे जो स्वभावता ज्ञान प्रकाशाचा दिवस असूनही स्थूल दृष्टीला अंधार आहे, जो स्वरूप दिवस अज्ञानाच्या अंधारापासून असतो, तोच स्वरूप दिवस ज्ञानाना कसा असतो ते या ओळीत सांगतात. जे स्वरूप चैतन्य सूर्यरूपी कणांचा ढीग आहे, जे ज्ञानवानांना नित्य अपरोक्ष आहे व ज्या चैतन्यरूपी दिवसाला अस्तमानाचे आडनाव सुद्धा नाही, म्हणजे जेथे अस्त होत नाही, मरणकाळ प्राप्त झाला असताना स्थिर अंतकरणाने काहीच व्यंग नसलेल्या ब्रह्माला जो जाणून स्मरतो, बाहेर पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून बसून कर्मयोगाच्या आचरणाने प्राप्त झालेल्या समाधानाचे सुख अंतकरणात साठवून आत मन एकाग्र झाल्याने आत्मस्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपल्या ठिकाणी आपण समारंभाने मिळवण्याकरता स्वाधीन झालेल्या अष्टांग योगाने सुषुम्ना नाडीच्या मध्यमार्गाने अग्निस्थानापासून ब्रह्मरद्रास जाण्यास तो प्राण निघतो. जेथे प्राणवायू मूर्धन्यी आकाशात प्रवेश करतो, तेथे प्राणाचा आणि चित्ताचा वरवर संबंध झालेला दिसतो. परंतु मनाच्या स्थितीने धरलेला व भक्तीच्या भावनेने भरलेला व योग बलाने आवरलेला असा तयार होऊन तो प्राणवायू चेतन व अचेतन पदार्थास नाहीसा करून भोयात संचार करतो आणि तेथे लय पावतो. ज्याप्रमाणे घटेचा नाद घटेत लय पावतो, अथवा घटाखाली झाकलेला दिवा किंवा काय झाला म्हणजे कधी विजला हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे अर्जुना तो देह ठेवतो. जे केवळ परब्रह्म आहे व ज्याला परमपुरुष हे नाव आहे, असे जे माझे खास स्वरूप आहे, ते तो पुरुष होऊन राहतो. जे ज्ञान संपूर्ण ज्ञानाचा शेवट आहे, त्या ज्ञानाची जी केवळ खानच आहे, त्या ब्रह्मज्ञानाच्या बुद्धीने ज्यास ब्रह्मस्वरूप अविनाशी असे म्हणतात, प्रचंड वाऱ्यानेही जे नाहीसे होत नाही, ते खरोखर आकाशच होय. नाहीतर ते जर ढग असते तर ते प्रचंड वाऱ्यापुढे कसे टिकते. त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले आणि विषय झाल्यामुळे त्याच्याकडून जे मोजले गेले ते क्षर होय. नंतर वृत्ती ज्ञानाला जे विषय होत नाहीत, तर उलट वृत्ती ज्ञानच जेथे लय पावते त्याला सहजच अक्षर असे म्हटले. म्हणून वेद जाणणारे पुरुष ज्याला अक्षर असे म्हणतात, आणि जे परमात्म स्वरूप प्रकृती पलीकडचे आहेत आणि जे विषयाचा विश्वत्याग करून व सर्वेंद्रियांना शुद्ध करून देहरूप झाडाच्या खाली बसलेले आहेत, याप्रमाणे जे विरक्त पुरुष आहेत, ते ज्यांची परब्रह्माची नेहमी वाट पाहत असतात आणि जे परब्रह्म निष्काम पुरुषांना अखंड अत्यंत प्रिय आहेत, ज्यांच्या प्रेमाने ते ब्रह्मचर्य सारख्या कठीण गोष्टी जुमानीत नाहीत आणि इंद्रियावर कठोर होऊन त्यांना दीन करतात, असे जे ठिकाण ब्रह्मस्वरूप जे मिळवायस कठीण, जाणण्यास कठीण, ज्याच्या अलीकडच्या काठाशीच वेद गटांगळ्या खात राहिले आहेत, वेदासेही ते अगम्य आहेत, ते परब्रह्म जे पुरुष याप्रमाणे देह ठेवतात ते होतात. तर अर्जुना, हाच प्रकार तुला आणखीन एक वेळ सांगतो. त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, महाराज, मी हेच विचारण्याच्या बेतात होतो, इतक्यात तुम्ही सहजच कृपा केली, तर महाराज आता सांगावे, परंतु जे सांगाल ते अतिशय सोपे करून सांगा. त्या प्रसंगी तर लोकांचे प्रकाशन करणारे श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही तुझे मनोगत ओळखीत नाही काय, तुला ते थोडक्यात सांगतो, ऐक. तरी या मनाला बाहेर येण्याची जी सवय आहे ती सहजच नाहीशी करून ती हृदयाच्या डोहात बुडेल तसे करावे. परंतु जर सर्वेंद्रियाच्या द्वारात नेहमी निग्रहाची कवाडे लागली तरच ते घडेल. मग ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला मनुष्य घर सोडित नाही, त्याप्रमाणे मग स्वभावता कोंडलेले मन अंतकरणात स्वस्थ राहील. अर्जुना, तसे चित्त स्थिर झाले असता मग प्राणवायूचा ओंकार करून चिंतन केले असता प्राण प्रणवरूप होते. त्यास मग सुषुम्ना नाडीच्या मार्गात मूर्धनी आकाशापर्यंत आणावा. तेथे मूर्धनी आकाशात प्राणवायूचा लय होईल न होईल अशा अर्धवट स्थितीत धारणेच्या जोरावर धरून ठेवावा. जेथपर्यंत आकार, उकार, मकार या 3 मात्रा अर्धमात्रा रूप ओंकार बिंदूमध्ये नाहीशा झाल्या नाहीत, तोपर्यंत तो प्राणवायू मूर्धनी आकाशात निश्चल करावा. मग अर्धबिंबात मात्रात्रयाचे ऐक्य झाले असता ओंकार अर्धमात्रेमध्ये जसा शोभतो, लयास पावतो, तसा हा प्राण मूर्धनी आकाशात शोभतो, लयास पावतो. तेव्हा
ओम हे स्मरणाचे संपून तेथेच प्राणवायू संपतो. मग ओंकार स्मरणाचे राहिले की जे पूर्ण प्रब्रह्म तेच काय ते एक राहते. म्हणून प्रणव हे एक ज्याचे नाव आहे व जे एकाक्षर ब्रह्म आहे ते माझे मुख्य स्वरूप आहे. ज्या स्वरूपाचे स्मरण करीत असताना जो अशा स्थितीत देहाचा त्याग करतो तो ज्या ब्रह्मप्राप्तीपलीकडे दुसरी काही गोष्ट साध्य करायची नाही त्या माझ्या स्वरूपाला निश्चयाने पावतो. येथे अर्जुना, कदाचित जर तुझ्या मनात असे वाटेल की अंतकाळी हे स्मरण करावे हे खरोय, परंतु अंतकाळी हे स्मरण कशाने होणार? कारण इंद्रिय आपापले कर्मे करण्यास असमर्थ असल्यावर जिवंतपणाचे सुख नाहीसे होऊन आत बाहेर मरणाची लक्षणे उघड दिसू लागल्यावर मग त्यावेळेस योग साधनेस कुणी बसावे व इंद्रियाचा निग्रह कुणी करावा आणि कोणत्या अंतकरणाने ओंकाराचे स्मरण करावे? तर बाबा, शंकेला कदाचित तू मनात जागा देशील तर अशी शंका मनात आणू नको. कारण माझे जे नेहमीच सेवा करतात त्या भक्तांच्या मरणकाळी मी त्यांचा सेवक होतो. जे विषयांना तिलांजली देऊन प्रवृत्तीला बेडी घालून मला अंतकरणात साठवून माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात, परंतु मला हृदयात घालून कितीही भोग घेतला तरी त्यांचे समाधान होत नसल्यामुळे भूक व तहान इत्यादिकांचा त्यांना पत्ता नसतो, तेथे डोळे इत्यादिकांची काय किंमत आहे. अशा प्रकारे जे अखंड माझ्याशी एकरूप होऊन अंतकरणाने मला जे चिकटले ते मद्रूप होऊन माझीच भक्ती करतात. ज्या वेळेला त्यांचा देह पडण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला त्यांनी माझी आठवण करावी आणि मग जर मी त्यांच्याकडे जावे तर त्यांच्या त्या केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली? जर मी त्यांच्याकडे न जावे तर त्यांच्या केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली? जर कोणी एखादा दिन अडल्यामुळे मरणसमयी काकुळतेने मला देवा धावा हो धावा असे म्हणाला तर त्याच्या संकट समयी मी धावत नाही काय? आणि भक्ताचीही जर तीच अवस्था होत असेल तर मग भक्तीचा एवढा अभ्यास तरी कशा करता करायचा? म्हणून अशा प्रकारच्या शंकेला तू महत्त्व देऊ नकोस. त्यांनी ज्यावेळी माझी आठवण करावी त्यावेळेला स्मरण करताच मी पावावे एवढे ओझे देखील माझ्या मनाला सहन होत नाही. मी कर्जदारपणा माझ्या ठिकाणी असलेला पाहून त्या आपल्याच कर्जाच्या फेडी करता मी भक्ताचा देह पडण्याच्या वेळी त्याची सेवा करतो, चाकरी करतो. देहांत समयीच्या व्याकुळतेचा संबंध कदाचित माझ्या या सुकुमार भक्ताला लागेल म्हणून त्यास मी आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो. शिवाय आणखीन माझ्याविषयी त्याला असलेले स्मरण हीच कोणी प्रशस्त व थंडगार अशी सावली ती त्या पिंजऱ्यावर मी करतो. अशा तऱ्हेने आत्म्याच्या नित्यतेविषयी दृढ झालेली बुद्धी मी त्याला देतो. म्हणून मरणाचे संकट माझ्या भक्ताला कधीच पडत नाही. माझ्या भक्ताला मी आपल्याकडे काही आयास न पडता आणतो. आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून टाकून अहंकार रूपी वरवर असणारी धूळ झाडून शुद्ध वासना वेगळी करून घेऊन त्या भक्ताचे मी आपल्याशी ऐक्य करवितो. आणि भक्ताला तरी देहात असताना देखील विशेषतः देह तादात्म्याचा पत्ता नसतो, म्हणून देहत्याग करताना त्यात देहाचा वियोग असा वाटत नाही. अथवा मरणाच्या वेळेलाच मी यावे आणि नंतर त्यांना आपणाकडे न्यावे म्हणजे असे करावे लागत नाही. कारण ते भक्त आधीच मला सहज मिळालेले असतात. एरवी चंद्राच्या चांदण्याचा भास जरी पाण्यात झाला तरी ते चांदणे चंद्राच्याच ठिकाणी असते. त्याप्रमाणे शरीररूपी पाण्यात जरी तो भक्त दिसला तरी तो नुसता भास मात्र आहे, वास्तविक तो माझ्या स्वरूपातच आहे. याप्रमाणे जे माझ्या ठिकाणी नित्य जडलेले असतात त्यांना मी नेहमी जवळ आहे, म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात. नंतर जे शरीर दुःखरूप वृक्षांची बाग व अध्यात्मादी 3 तापरूपी विस्तवाची शेगडी व मृत्यूरूपी कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे, जे दैन्य पसरवणारे आहे, जे मरणाला पोचते व जे सर्व दुःखाचे पुरे भांडवल आहे, जे दृष्टबुद्धीचे उत्पत्ती स्थान व वाईट क्रियाचे फळ आहे, ते केवळ मूर्तिमंत गाढ अविवेक आहे. जे संसाराची बैठक आहे, जे विकाररूपी झाडांची बाग आहे व सर्व रोगांचे वाढलेले ताट आहे, जे मृत्यूचे खाऊन राहिलेले अन्न आहे, जे मूर्तिमंत असे आहे, जे अन्न व मृत्यूची स्वाभाविक वाहती वाट आहे, जे भ्रमाचे भरलेले संशयाचे ओतलेले आहे, फार काय सांगावे, जे विंचवाचे पेव आहे, जे शरीर वाघाचे वस्तिस्थान आहे, जे वैश्येच्या स्नेहाचे म्हणजे दिखाऊपणाचे आहे, जे विषयांचा अनुभव आणून देणारे सुपूजित यंत्रच आहे,
जे राक्षसाची दिखाऊ कळवळ आहे, जे निवलेल्या विषाचा घोट आहे, जे सावाचे सोंग घेतलेल्या चोराचा मिळवलेला विश्वास आहे, जे रक्तपित्याचे आलिंगन आहे, जे हटकून मारणाऱ्या सापाचा मऊपणा आहे व जे पारद्याचे स्वाभाविक गायन आहे, जो शत्रूचा पाहुणचार आहे, जो दुष्ट लोकांचा सन्मान आहे, हे राहू द्या, हे सर्व अनर्थाचा समुद्र आहे, जे शरीर स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे अथवा मृगजळाच्या पानाने भरास आलेले रान आहे, किंवा जे शरीर म्हणजे धुराच्या कणाने बनलेले आकाश आहे, असे अनर्थकारक व खोटे जे शरीर ते जे पुरुष माझे अमर्याद स्वरूप होऊन राहिले आहे त्यास पुन्हा प्राप्त होत नाही. सहजच विचार करून पाहिले तर ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्यास पुन्हा पुन्हा येणारे जन्म मरणाचे फेरे चुकत नाहीत. परंतु ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही अथवा जागा झाल्यावर माणूस स्वप्नातील महापुरामध्ये बुडत नाही, त्याप्रमाणे जे माझ्या रूपी प्राप्त झाले ते पुरुष संसार बंधनात सापडत नाहीत. एरवी जगत्काराचा शिरोभाग आणि सर्व चिरस्थायी पदार्थामध्ये अग्रगण्य व स्वर्गादी लोकरूपी पर्वताचे शिखर जो सत्यलोक ब्रह्मदेवाचा लोक, ज्या सत्यलोक रूपी गावाच्या प्रहर दिवसापर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही, तर त्या गावाच्या एका दिवसात एकसारखी 14 इंद्राची पंगत उठते. 4 युगाच्या जेव्हा 1000 फेऱ्या होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवस होतो. व पहा, त्याप्रमाणे 1000 चौकड्या भरल्या म्हणजे जेथील एक रात्र होते. ज्या ठिकाणचा दिवस व रात्र एवढी मोठी आहे त्या काळात जे मरत नाहीत ते भाग्यवान हा दिवस आपल्या डोळ्यांनी पाहतात. ते स्वर्गातील चिरंजीव होत. इतर देवांचे या ठिकाणी विशेष आश्चर्य काय करायचे आहे. मुख्य देवांचा राजा जो इंद्र, त्याचीच दशा पहा की ते इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 होतात, परंतु ब्रह्मदेवाच्या 8 प्रहरांना आपल्या डोळ्यांनी पाहणारे जे आहेत त्यास ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीला जाणणारे म्हणावे. त्या ब्रह्मलोकात जेव्हा दिवस उगवतो तेव्हा ज्याची मोजदाद कुठेही करता येत नाही असे लीन असलेले जग आकारला येते. पुढे दिवसाचे 4 प्रहर संपले की हा आकार समुद्र आटतो व पुन्हा पहाटे तसाच आकार समुद्र भरायला लागतो. शरद ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे ढग आकाशात नाहीसे होतात व नंतर ग्रीष्म ऋतूच्या शेवटी जसे ते पुन्हा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी हे भूतसृष्टीचे समुदाय 1000 चौकड्याच्या काळाचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होत राहतात. मग रात्रीची वेळ होते आणि विश्व अव्यक्ताला लीन होते. ती ही 1000 चौकड्याची रात्र अमळ उजडली की पूर्वीप्रमाणे जगत उत्पन्न होऊ लागते. हे सांगाव्यास कारण काय, तर ब्रह्मलोकाच्या एका दिवस रात्रीमध्ये जगाची उत्पत्ती आणि संहार होतो. ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण कसे आहे पहा की जो सृष्टीरूपी बीजाचे साठवण आहे तरी पण तोही पुनरावृत्तीच्या मापाला शिकटोक झाला. हे अर्जुना, एरवी तर हा जो त्रिलोक्याचा विस्तार तो त्या ब्रह्मदेवाच्या गावाचा दिवस उगवल्याबरोबर एकदम रचला जातो. मग रात्रीची वेळ प्राप्त झाली की तो त्रिलोक्याचा पसारा आपोआप लीन होतो व तो जेथून उत्पन्न झाला तेथे सभोवता साम्याला येतो असे म्हणतात. ज्याप्रमाणे झाडाच्या बीजरूपाला येते, ज्याप्रमाणे झाड बीजरूपाला येते अथवा ढग हे आकाशरूप होतात, त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जेथे समावेश होतो त्या साम्य म्हणतात. तेथे साम्य अवस्थेत सम एकसारखे एक, विषम एकाहून एक भिन्न हे काही दिसत नाही, म्हणून त्या साम्य अवस्थेत भूते असे म्हणता येत नाही. हे कसे, तर ज्याप्रमाणे दूध हे दही झाल्यावर त्याचे दूध हे नाव व पातळपणाचे स्वरूप जाते, त्याप्रमाणे आकार नाहीसा झाल्यावर जगाचा जगपणा नाहीसा पावतो. पण जग जेथून झाले तो अव्यक्त जसेच्या तसे असते, त्यावेळी त्यास साम्यावस्थेत सहज अव्यक्त असे म्हणतात आणि आकाराला आले म्हणून त्यास व्यक्त जग असे म्हणतात. व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही नावे एकाच्याच मुळे दुसरे अशी सापेक्ष दिलेली आहेत. विचार करून पाहिले तर स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव नाहीत. ज्याप्रमाणे अहंकार आटविल्यावर आटलेल्या आकाराला लगड असे म्हणतात, ज्याप्रमाणे अलंकार आटविल्यावर आटलेल्या आकाराला लगड असे म्हणतात व पुढे ज्यावेळी त्या लगडीचे निरनिराळे अलंकार होतात त्यावेळी त्या लगडीचा लगडपणा नाहीसा होतो. अलंकार व लगड या दोन्हीचे होणे जसे एका आधारभूत सोन्यावर असते, त्याप्रमाणे आकार आणि निराकार माया यांचा विचार चैतन्याच्या ठिकाणी आहे.
म्हणजे आकार आणि निराकार या दोन्ही सापेक्ष कल्पनास आधार चैतन्यच आहे. ते चैतन्य तर साकारही नाही आणि निराकारही नाही. त्यास तिन्ही लोकात असणारे असेही म्हणता येत नाही व क्षणभंगूर असेही म्हणता येत नाही. ते या परस्पर सापेक्ष दोन्ही स्थितीच्या पलीकडे असून नित्यसिद्ध आहे. ज्याप्रमाणे पाटीवर लिहिलेली अक्षरे पुसून टाकली तर त्यापासून होणारा बोध नाहीसा होतो, त्याप्रमाणे जे चैतन्य विश्वाच्या रूपाने बनलेले आहे, परंतु विश्व पण नाहीसे झाल्याने ते नाहीसे होत नाही. हे पहा, पाण्यावर लाटा तर उत्पन्न होतात आणि नाहीशा होतात, परंतु त्या ठिकाणी त्या लाटांना आधार असलेले पाणी सर्व काळ असते. त्याप्रमाणे या नाशिवंत प्राणी मात्रात त्यास आधारभूत असलेले जे चैतन्य ते अविनाशीच असते. अथवा आटणाऱ्या अलंकारात जसे न आटणारे सोने असते, त्याप्रमाणे मर्त्य जीवाच्या आकारात जे अमर आहे, ज्याला परब्रह्माला कौतुकाने अव्यक्त असे म्हटले तर त्याची ती स्तुती केली असे होत नाही, कारण ते मनबुद्धीला अगोचर आहे. म्हणून आणि अर्जुना, आकाराला आल्याने ज्याचे निराकार पण जात नाही व आकाराच्या लोपाने ज्याची नित्यता बिघडत नाही, म्हणून ज्याला अक्षर असे म्हणतात. तसेच ज्याला क्षर असे म्हटले असता त्याचा बोधही उत्पन्न होतो व ज्याच्या पलीकडे काहीही एक विस्तार दिसत नाही, म्हणून ज्यास परमगती असे म्हणतात. परंतु संपूर्ण देहरूपी नगरामध्ये जो परमात्मा निजल्यासारखा उदिसन आहे, कारण की तो कोणताही व्यापार करीत नाही व करीत नाही. म्हणून एरवी शरीराचे जे व्यापार आहेत त्यापैकी अर्जुना एकही थांबत नाही व देहादी इंद्रियाचे व्यवहार सुरूच आहेत. मनरूपी चव्हाट्यावर विषयरूप बाजार उघडलेले असतात व त्यापासून होणाऱ्या सुख दुःख रूपी प्राप्तीतील राजाच्या हक्काचा मुख्य हिस्सा आत जीवालाही पावत असतो. परंतु राजा सुखाने निजला असता ज्याप्रमाणे देशाचा व्यापार थांबत नाही, तर त्याची प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यापार करीतच असते, त्याप्रमाणे बुद्धीची जाणण्याची क्रिया अथवा मनाची संकल्प विकल्प रूप घेण्या देण्याची क्रिया, इंद्रियाचे व्यापार व प्राणवायूची हालचाल ही सर्व देहक्रिया न करविता चांगली होते. ज्याप्रमाणे सूर्य हा स्वतः लोकास व्यापार करावयास न लावता लोकांचे व्यापार चांगले चालतात, अर्जुना याप्रमाणे आत्मा हा शरीरात निजल्यासारखा असा आहे, म्हणून त्यास पुरुष असे म्हणतात असे समज. आणि पुरुष असे म्हणण्याचे दुसरे कारण असे की हा आत्मा पतिव्रता जी प्रकृती तिच्याशी एक पत्नीव्रताने असतो, या कारणास्तव देखील ज्याला पुरुष असे म्हणता येते. चारी वेदांचा विस्तार त्या परमात्म्याचे अंगणही पाहू शकत नाही. हे चैतन्य आकाशाचेही पांघरून आहे. वर सांगितल्याप्रमाणे या पुरुषाचे स्वरूप आहे असे जाणून श्रेष्ठ योगी ज्या पुरुषाला सर्वात पलीकडची गती असे म्हणतात आणि जो परमात्मा एकनिष्ठ भक्ताचे घर शोधित येतो, ज्या काया वाचा मनाने परमात्म्या वाचून दुसरी गोष्टच ऐकत नाही, त्या एकनिष्ठाच्या एकनिष्ठतेचे पीक देणारे जे चांगले शेत आहे हे त्रैलोक्य पुरुषच आहे, अशी ज्याची पक्की समजूत आहे, त्या अस्तिकाचे अर्जुना जे परमात्मा स्वरूप राहण्याचे ठिकाण आहे, जो गर्वविरहित पुरुषांचे मोठेपण आहे, जो गुणातीत पुरुषाचे ज्ञान आहे व निरीच्छ पुरुषांना जे सुखांचे राज्य आहे, जे संतोषी पुरुषांना वाढलेले ताट आहे, जे संसाराची चिंता न करणारे असून ज्यांना माझ्या वाचून दुसरा कोणी मालक नाही, अशा भक्तांचे मायापोट आहे. आणि ज्या गावाला पोहोचण्याला भक्ती हीच सरळ वाट आहे. अर्जुना, हे एक एक सांगून व्यर्थ विस्तार कशाला करू, परंतु ज्या ठिकाणी गेले असता ते ठिकाणच आपण होतो. थंडीच्या झुळकाने जसे ऊन पाणीच थंड होते, थंडीच्या झुळकाने जसे ऊन पाणीच थंड होते, अथवा सूर्यासमोर अंधार आला असतो तो अंधारच प्रकाश बनतो. अर्जुना, त्याप्रमाणे ज्या परमात्मा स्वरूपी मुक्कामाला हा दुःखरूप देह संसार पोचला असता तो संसार सर्व बाजूने मोक्षच होऊन जातो. तरी ज्याप्रमाणे लाकूड अग्नीत गेले म्हणजे अग्निरूपच होते व ते अग्निरूप झाल्यावर पुन्हा लाकूडपणाने निराळे काढू म्हटले तर ते जसे निराळे निघत नाही, अथवा ऊसाची साखर झाल्यावर त्या साखरेचा मूळचा ऊस करण्याचे जरी बुद्धिमान पुरुषानेही मनात आणले तरी ते पुन्हा ऊस होणे ज्याप्रमाणे शक्य नाही. परिसाने लोखंडाचे सोने केले, आता अनेक दुसरा पदार्थ कोठे आहे की जो नाहीसा झालेला लोखंडापणा पुन्हा आणील. म्हणून ज्याप्रमाणे दुधाचे तूप झाल्यावर त्या तुपाला पुन्हा दूधपणा खात्रीने येत नाही, त्याप्रमाणे ज्या परमात्म स्वरूपास पावल्यानंतर पुनर्जन्म नाही असे जे स्वरूप
ते माझे स्वतःचे खरोखर श्रेष्ठ ठिकाण आहे. ही अंतरंगातील गुह्य गोष्ट तुला दाखवित आहे. त्याचप्रमाणे आणखीनही एक प्रकारचे हे निजधाम जाणणे सोपे आहे. तरी योगी लोक योग्य काळी देहत्याग करून तेथे प्राप्त होतात. अथवा अकस्मात असे घडले की योग्याचा देह अयोग्य काळी पडला तर त्याला पुन्हा जन्माला यावे लागते. म्हणून योग्याने योग्य काळी देह ठेवला तर देह ठेवता क्षणीच ब्रह्म होतात. एरवी त्यांनी जर अयोग्य काळी देह ठेवला तर ते पुन्हा संसारात येतात. त्याप्रमाणे मद्रूप होणे आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडणे हे दोन्ही ठराविक मरण वेळेच्या अधीन आहे. आता प्रसंगानुसार त्याच काला संबंधाने विचार तुला सांगतो. तर अर्जुना ऐक. मरणाचा जोर प्राप्त झाला असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या वाटेने निघतात. असा मरणकाळ प्राप्त झाला असताना बुद्धीला भ्रम गिळत नाही, स्मरणशक्ती आंधळी होत नाही, आणखीन मन मरत नाही. याप्रमाणे या सर्व इंद्रिय समुदाय मरण समयी टवटवीत असतो, पण तो अनुभवलेल्या ब्रह्मस्थितीला आकलन केल्यामुळे प्रसन्न असतो. याप्रमाणे हा इंद्रिय समुदाय सावध असणे आणि तो त्याचा सावधपणा शेवटपर्यंत टिकणे हे जर अग्नीचे साह्य असेल तर घडेल. असे पहा की वाऱ्याने अथवा पाण्याने जेव्हा दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो तेव्हा शाबूत असलेली आपली दृष्टी पाहू शकते काय? त्याप्रमाणे देह पडण्याच्या वेळी होणाऱ्या त्रिदोषाने देह आत बाहेर कफाने व्यापला जातो. त्यावेळी जेव्हा अग्नीचे तेज विझून जाते त्यावेळी प्राणासच क्रियाशक्ती नसते. मग तेथे बुद्धी असून काय उपयोग? ती बुद्धी काय करेल? म्हणून अग्नीशिवाय शरीरात चेतना टिकत नाही. अरे अर्जुना, जर देहातील अग्नी गेला तर तो देह नाही, तो ओला चिखल आहे असे झाले म्हणजे आयुष्य आपला वेळ व्यर्थ अंधारात शोधित राहते. आणि वास्तविक पाहिले तर असता मागील सर्व स्मरण आहे ते त्या काळी तसेच ठेवायचे असते आणि मग देह टाकून परमात्म स्वरूपी मिळायचे असते. परंतु देहाला ज्या कफाने व्यापले त्या कफाच्या चिखलात चेतना बुडून गेली. तेथे मागील केलेल्या अभ्यासाची पुढील स्वरूप स्थितीची आठवण स्वाभाविक रीतीने थांबली. म्हणून ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू पाहण्याकरता हातात घेतलेला दिवा ती वस्तू दिसण्यापूर्वीच माळून जावा, त्याप्रमाणे मरण्याच्या अगोदर जो जन्मभर अभ्यास केला तो मरण येण्याच्या पूर्वीच नाहीसा झाला. आता हे सगळे असू दे. असे समज की ज्ञानाला मूळ कारण अग्नी आहे. त्या अग्नीचे मरणकाळी संपूर्ण बळ असावे. देहात अग्नीचा व ज्योतीचा प्रकाश असून बाहेर शुक्ल पक्ष परंतु दिवस आणि उत्तरायणातील 6 महिन्यापैकी 1 महिना अशा या चांगल्या जुळून आलेल्या योगाची प्राप्ती होऊन जे योगी आपला देह सोडतात ते ब्रह्मदेवाचे ब्रह्मवेते प्रब्रह्म होतात. अर्जुना ऐक. या काळाचे येथपर्यंत सामर्थ्य आहे आणि त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाकडे येण्यास हा सरळ मार्ग आहे. येथे अग्नी ही पहिली पायरी आहे, ज्योतीचे स्वरूप ही दुसरी पायरी आहे, दिवस ही तिसरी पायरी आहे आणि शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आहे समज. आणि उत्तरायणातील 6 महिने ही वरची पायरी आहे. या मार्गाने कोणी योगी तद्रूपता सिद्धीच्या घराला येतात. हा उत्तम काळ आहे असे समज. याला अर्चिरादी मार्ग म्हणावे. आता अकाळ जो आहे तोही ओघाने सांगतो. तरी मरणाच्या वेळी वात व कफ शरीरामध्ये फार दाटतो. त्यामुळे अंतःकरणात अंधार गच्च पडून राहतो. सर्व इंद्रिये लाकडासारखी जड होतात. स्मरणशक्ती भ्रमात बुडते. मन वेडे होते. प्राण कोंडतो. अग्नीची उष्णता जाते. मग सर्व धूरच होतो. त्या धुराने चेतना शरीरात कोंडून राहते. ज्याप्रमाणे पाण्याने भरगच्च भरलेले ढग चंद्राच्या आड दाट यावेत, मग त्यावेळी गडद अंधकारही नाही व स्वच्छ उजेडही नाही, असा झुंजूमुंजू उजेड असतो. याप्रमाणे तो धड मेलेला नसतो व शुद्धीवरही नसतो. अशी जीविता स्तब्धता येते. आयुष्य मरणाच्या वेळी वाट पाहत राहते. याप्रमाणे मन, बुद्धी व इंद्रिये यांच्या सभोवताली अशी ही धुराच्या समुदायाची वाटणी होते. तेव्हा जन्मभर संपादन केलेल्या स्वरूप अभ्यासाचा मार्ग संपूर्ण नष्ट होतो. बाबा अर्जुना, जन्मभर केलेला हाताचा अभ्यास जेव्हा जातो त्यावेळी आणखीन प्राप्तीची गोष्ट कशाला मनाला आणायला पाहिजे. म्हणून मरणकाळी जर अशी अवस्था होते, अशी ही देहाच्या आत स्थिती होऊन बाहेर वद्य पंधरवाडा शिवाय रात्र आणि दक्षिण यानातील 6 महिने येतात. ही वारंवार फेऱ्यात आणणारी ठिकाणे ज्याच्या मरणाच्या वेळेला सर्वत्र एकत्र जुळून येतात, तो ब्रह्मप्राप्तीची गोष्ट कशी ऐकेल. अशा रीतीने ज्यांचा देह पडतो तो योगी असल्या कारणाने त्याचे चंद्रलोकापर्यंत जाणे घडते. नंतर तेथून तो माघारी फिरून पुन्हा मृत्यूलोकात जन्माला येतो. अर्जुना, आम्ही अकाळ म्हणून जो म्हटला
तो हाच आहे असे समज, आणि हाच पुनर्जन्मरूप गावास येण्यास धूम्र मार्ग आहे. दुसरा जो अर्चरादी मार्ग तो वाहता आणि सुगम आहे, आणि जो सहज कल्याणकारक असून मोक्षाची प्राप्ती करून देण्यास चांगला आहे. हे अर्जुना, अशा या अनादी काळापासून चालत आलेल्या दोन्ही वाटा आहेत. त्यापैकी एक सरळ व एक आडमार्गाची आहे. म्हणून तुला या दोन्ही वाटा मुद्दाम दाखविल्या आहेत, कारण की आपल्या हिताकरताच योग्य व अयोग्य मार्ग पाहावे, खरे खोटे ओळखावे, आणि आपले हित कशात आहे व अनहित कशात आहे हे समजून घ्यावे. असे पहा की चांगली नाव डोळ्यापुढे दिसत असूनही तिच्यामध्ये न बसता कोणी अथंग पाण्यात उडी घालील काय, अथवा राज्यमार्ग माहीत असूनही कोणी आडरानाने शिरेल काय. विष व अमृत ही जो ओळखतो त्याने अमृत टाकवेल काय. त्याचप्रमाणे जो सरळ मार्ग जाणतो तो आडमार्गाला जाणार नाही. म्हणून खरे व खोटे यांची चांगली परीक्षा करावी. अशी परीक्षा केली असता कधीही अनुचित होणार नाही, अकाली देह पडणार नाही. तसे केले नाही तर मरणकाळी या भ्रांतिकारक धूम्र मार्गाचे मोठे संकट आहे की जन्मभर ज्या हेतूने अभ्यास केला तो हेतू व्यर्थ जाईल. अर्चरादी मार्ग चुकून अकस्मात जर धूम्र मार्गात शरीर पडले तर संसाराच्या पंक्तीला झुंपले जाऊन फिरतच राहावे लागेल. हे पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे मोठे सायस पाहून आता हे सायस कशाने एकवार दूर होतील ते पाहावे. म्हणून हे दोन्ही योग मार्ग नीट रीतीने दाखविले. तर पहिल्या मार्गाने अर्चरादी मार्गाने ब्रह्मतत्वास जाता येते, आणि दुसऱ्या धूम्र मार्गाने पुनर्जन्माला येणे होते. परंतु प्रारब्धाने मरणकाळी ज्याला जो मार्ग वाट्याला येईल त्याला त्या मार्गाची गती मिळेल. मरणकाळी अर्चरादी मार्ग वाट्याला येतो का धूम्र मार्ग वाट्याला येतो हे अनिश्चित आहे. असे पाहून अर्जुन खिन्न झाला. त्यावेळी भगवंत म्हणाले, देह जाऊन अर्चरादी मार्गाने ब्रह्म होईल हे व्यर्थ आहे, कारण प्रारब्ध वंशात अकस्मात काय प्राप्त होईल कोणास ठाऊक, ते कळत नाही. म्हणून हे नको. तर आता देह असो अथवा जाओ, आम्ही तर केवळ ब्रह्मच आहोत. कारण की जसे दोरीवर भासलेला सर्पपणा हा दोरीच्या दृष्टीने मिथ्या आहे, मला तरंगपणा आहे किंवा नाही असे पाण्याला केव्हा तरी वाटते काय. ते पाणी वाटेल तेव्हा जसे तसे पाणीच असते. लाटेच्या व्यक्त होणाऱ्या पाणी जन्मात नाही, अथवा लाट नाहीशी झाली तरी ते पाणी मरत नाही. त्याप्रमाणे जे देहवान असतात, देहानेच ब्रह्म झालेले असतात, आता त्या तत्ववेत्याच्या ठिकाणी शरीराचे आडनावही उरलेले नाही. तर बाबा अर्जुना, असा विचार कर की कोणत्या काळी काय नाश पावणार आहे. जर सर्व देश व काळ आपणच आहोत तर मग ते अर्चरादी अथवा धूम्र मार्ग कशाला शोधावे, आणि कोणी कुठून कुठे जायचे. आणि अरे अर्जुना, घट ज्यावेळी फुटला त्यावेळी घटातील आकाश नीट वाटेला लागते, व नीट वाटेला लागले तर महाआकाशाला ते नेमके मिळते. नाही तर एरवी ते महाआकाशाला मिळायचे चुकलेल काय. आम्ही म्हणतो असे आहे पहा की घटाचा आकारच फक्त नाहीसा होतो. वास्तविक पाहिले तर घटपणाच्या आधीही त्यातील आकाश आकाशाच्या ठिकाणीच आहे. अशा या बोधाच्या अनुकूलतेने महामार्गाचे संकट मी ब्रह्म आहे असे ज्ञान झालेल्या त्या योग्याला पडत नाही. अर्जुना, म्हणून तू योग संपन्न हो. एवढ्याने स्वतःच्या ठिकाणी सर्व काळ स्वरूप साम्यता होईल. मग वाटेल तेथे वाटेल तेव्हा देहाचा नाश हो अथवा जाओ, परंतु बंधरहित अखंड ब्रह्मस्थितीत बिघाड येणार नाही. तो कल्पाच्या आरंभी जन्मात सापडत नाही, कल्पाच्या अंती तो मरणाने बुडत नाही, व मधल्या स्थिती म्हणजे स्थितीत काळी स्वर्ग आणि संसार यांच्या मोहाने तो फसला जात नाही. या बोधाने जो योगी येतो त्याला या बोधाचाच सरळपणा असतो. कारण की जो स्वर्गातील संसारातील भोगांना विचाराने वजन करून पाहतो व ते असार म्हणून त्याचा त्याग करून तो आत्मस्वरूपाला येतो. बा अर्जुना, इंद्रियाधिक देवांना त्याचे वर्चस्व म्हणून जी राज्य प्रसिद्ध आहेत ती ओवाळून टाकलेल्या बळीप्रमाणे त्याज्य समजून तो ती तुच्छ म्हणून टाकून देतो. जरी वेदाच्या अध्ययनाने मिळणारे पुण्य प्राप्त झाले, अथवा यज्ञरूप शेतच पिकले, किंवा तपाचे अथवा दानाचे असलेले वर्चस्व पुण्य मिळाले, तरी त्या सर्वच पुण्याच्या मळ्याला पुष्कळ पीक येऊन जे फळ येते ते फळ नित्य शुद्ध परमात्म्याच्या तुलनेला येत नाही. जे स्वर्गसुख नित्य आनंदाच्या मानाने उपमेच्या ताजव्यात घालून पाहिले असता लहान दिसत नाही. पहा की ज्या सुखाच्या प्राप्ती करता वेद यज्ञादी साधने आहेत, जे स्वर्गसुख विटत नाही व संपत नाही,
भोगणाऱ्याच्या इच्छा पुरवते, शिवाय जे स्वर्ग सुख ब्रह्मसुखाचे धाकटे भांडव आहे, भावंड आहे, अशा तऱ्हेने दिसण्यातच जे सुख आहे व ज्याला अदृष्टाचा संस्कार रूपाने असलेला धर्माचा आधार आहे व जे 100 यज्ञ करून देखील कित्येकांना साध्य होत नाही, त्या स्वर्ग सुखाला योगीश्वर आपल्या लोकोत्तर विचार दृष्टीरूपी हातावर लिहिलेलेच वजवत करून त्या स्वर्ग सुखाच्या योग्यतेचे अनुमान करतात. ते त्यात अगदीच हलके दिसून येते. अर्जुना, मग ते योगीश्वर त्या स्वर्ग सुखाची पायरी करून प्रब्रह्माच्या पाटावर बसतात. याप्रमाणे स्थावर जंगमात्मक जगाचे हे एकमेव भाग्य जे ब्रह्मदेव व शंकर यांनाही आराधना करण्यास योग्य व जे योग्यांना भोगण्यास योग्य असे भोग्यरूपी ऐश्वर्य आहे. जो परमात्मा सर्व कळांची कळा आहे, जो परमानंदाची मूर्ती आहे व जो विश्वाच्या जीवाचा जिव्हाळा आहे, जो परमात्मा सर्वज्ञतेचे जीवन आहे, जो यादवांच्या कुलांचा कुलदीपक आहे, असा श्रीकृष्ण अर्जुनास येणेप्रमाणे बोलला. अशी ही कुरुक्षेत्रावरील हकीकत संजय राजा धृतराष्ट्राला सांगत होता. तीच गोष्ट पुढे तुम्ही ऐका, असे निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. अध्याय 8 ब्रह्म अक्षर निर्देश योग समाप्त.